आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा जो तुटवडा भासतोय तो तुटवडा दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य आणि केंद्र सरकारला काही मला निवेदन द्यायचं होतं म्हणून मी विधान भवनात आलो होतो. ते निवेदन मी दिलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की एकूण 80,000 क्युबिक मेट्रिक टन एवढी गॅसची आवश्यकता देशाला असताना सर्व सेक्टर्समध्ये, ज्याच्यामध्ये घरगुती आलं, ज्याच्यामध्ये कमर्शियल आलं, ज्याच्यामध्ये फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, पॉवर जनरेशन असेल, हे सगळेच्या सगळे सेक्टर्स त्याच्यामध्ये असतील. याच्यापैकी 50% उत्पादन आपल्याला घरगुती प्रयोजनातून मिळतं आणि 50% आपण विकत घेतो. आपल्या मुंबईपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेलं मुंबई हाय, जे अगोदर बॉम्बे हाय गॅस म्हटलं गेलं होतं, तिथे आजही जवळपास 40 बिलियन क्युबिक मेट्रिक टन्स एवढं गॅसचं रिझर्व्हॉयर उपलब्ध आहे, ज्याच्यापैकी आपण फक्त सध्या दररोज 10 मिलियन क्युबिक मेट्रिक टन्स एवढं आपण गॅस उत्खनन करतोय. आता सध्या भासलेल्या तुटवड्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातनं जर या मुंबई हायमधून उत्पादित केलेल्या गॅसला हजिरा गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून इतर प्रयोजनांच्यासाठी वापरण्यावरती थोडीशी बंदी घातली काही काळ, तर गॅसचा तुटवडा हा संपुष्टात येईल.